दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एक तरुण असतो आणि तो एका लहान हॉटेलजवळ येतो. छोटंसं हॉटेल असतं आणि त्याला खूप भूक लागलेली असते. परंतु तो त्या आतमध्ये जाऊन त्या हॉटेलच्या मालकाला सांगतो की मला खूप भूक लागलेली आहे, परंतु माझ्याकडे थोडेच पैसे आहेत. त्याच पैशामध्ये तुम्ही मला काय खायला देऊ शकता का? आणि त्या हॉटेलच्या मालकाने त्याची विचारपूस केली आणि त्याला बसवलं. तो त्या तरुणाने सांगितलं, मी खूप लांब राहतो आणि ह्या ठिकाणी मी परीक्षेला आलेलो आहे, परंतु माझ्याकडे खूप थोडेच पैसे आहेत, त्याच्यामुळे मी चालत आलो माझ्या घरापासून एवढ्या लांबपर्यंत, कारण थोडेसेच पैसे आहेत, तेवढे मला काहीतरी खायला लागेल आणि आता जाताना मी परत एवढ्या लांब चालत जाणार आहे. आणि त्या मालकाने त्याला बसवलं आणि त्याला भरपूर खायला दिलं, जेवायला दिलं त्याला. आणि ज्यावेळेस तो तरुण पैसे देण्यासाठी गेला त्यावेळेस तो मालक बोलला की मला नको, आता हे जे पैसे आहेत ह्या पैशाने तू बसनी घरी जा. आणि त्यानंतर तो तरुण निघून गेला. असे बरेच दिवस गेले आणि त्यानंतर त्या हॉटेलच्या समोर, लहान हॉटेलच्या समोर एक मोठी गाडी येऊन उभी राहिली, एक मोठी कार आली आणि त्यातून एक तरुण बाहेर पडला. आणि तो तरुण त्या हॉटेलच्या मालकाकडे गेला आणि सांगितलं, तुम्ही मला ओळखलं का? आणि त्या मालकाला अगोदर काही आठवेना. मग ह्या तरुणाने सांगितलं, मी तोच आहे ज्याला तुम्ही खिशात पुरेसे पैसे नसताना सुद्धा तुम्ही मला जेवायला दिलं होतं. आज ती परीक्षा मी पास झालो, मी चांगल्या उच्च पदावर आहे आणि तुम्ही मला केलेले जे उपकार आहेत ते मी कधी विसरणार नाही. असं करून त्याने एक चेकबुक काढलं आणि त्या मालकाला सांगितलं, बोला मी किती पैसे ह्याच्यावर लिहू? आणि त्या मालकाने सांगितलं की मला काहीही नको, मला तुझे पैसे नको, की आज जर तुझ्याकडे इथून पुढे जर कोणी गरजू आलाच तर जशी मी तुला मदत केली तशी तू त्यांना मदत कर, त्यांना माघारी घालवू नको. दयाळूपणा जसा मी तुझ्यावर दाखवला तोच दयाळूपणा तू इतरांवर दाखव. बघा, आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण ज्यावेळेस एखाद्याला मदत करतो, कदाचित तो बदलेलच असं नाही किंवा तो इतरांना मदत करेलच असं नाही, परंतु ह्यामधून काही कमी लोकांनी सुद्धा हा दयाळूपणा पुढे चालवला तर एक दिवस तो सगळीकडे पसरेल. देवाचे प्रेम जे आहे, दयाळूपणा आहे, ह्या इतरांना द्या. देव तुमच्यावर दया करतो तशी तुम्ही इतरांवर दया करण्याचा प्रयत्न करा. अनेक संदेश देण्यापेक्षा एक दयेचं काम करा. देवाचे प्रेम जास्त वेगाने पसरते. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मार्क ऋषुवर्तमान ह्याचा 9वा अध्याय आणि 41वा वचन. गॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर 9 and verse 41. तुम्ही ख्रिस्ताचे म्हणून जो कोणी तुम्हास पाण्याचा प्याला प्यायला देईल तो आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही, हे मी तुम्हाला खचित सांगतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.